आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच खास रिपोर्ट आहे नांदेडमधून। नांदेडमध्ये धर्माबाद नगर परिषद निवडणुकीमध्ये आज तुफान राडा झाला। 3 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडल्या। कुठे मतदारांना मारहाण झाली आहे तर कुठे पैशासाठी मतदारांना डांबून ठेवण्यात आलंय। धर्माबादमधल्या या राड्यामुळे पोलीस आणि प्रशासनाची एकच धावपळ उडाली। आधी लोकांनीच लोकांना मारलं, मग पोलीस ॲक्शन मोडवर आले आणि त्यानंतर राजकीय लढाई सुरू झाली। पाहूया धर्माबादमधला हा सगळा राडा। नांदेडच्या धर्माबाद नगर परिषद निवडणुकीतला हा राडा। बोगस मतदार आहेत, बोगस मतदान करतायत असा ग्रामस्थांचा आरोप होता। बोगस मतदान करण्यासाठी तेलंगणातून माणसं आणली आणि बोगस मतदान करून घेतलं जातंय असा आरोप करत एका महिलेला मारहाण करण्यात आली। नांदेडच्या धर्माबाद जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मतदान केंद्रासमोर हा सगळा राडा झाला। या धावपळीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या काहींना पोलिसांच्या काठीचा प्रसादही मिळाला। ज्यांना मारहाण झाली आणि ज्यांनी मारहाण केली त्या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पण धर्माबादमधली ही दिवसभरातली एकच घटना नाही बरं का। धर्माबादमधल्या निवडणुकीत पैशांचा पाऊस पडणार असं आधीच मतदारांना सांगण्यात आलं होतं। त्यासाठी सकाळपासून एका मंगल कार्यालयात मतदारांना आणून बसवण्यात आलं। शेकडो मतदार पैशांची वाट पाहत या कार्यालयात बसून होते। पैसे वाटून संपले आणि मग कार्यकर्ते पैसे आणायला बाहेर गेले आणि त्याच वेळेला पैसे वाटपाचं बिंग फुटलं। मग काय एकच धावपळ झाली। अनेक जण पळू लागले। पकडलं जाऊ नये म्हणून पैसे देणारे पळाले आणि पैसे घेणारे तर कधीच धूम पळाले। कठड्यावरून उड्या मारत मतदार पसार झाले। पैसे मिळाले की नाही हे माहित नाही, पण बिचारे मतदार सकाळी चहा सुद्धा न घेता पैसे घ्यायला आले होते। त्यांनी 3 दिवस झाला असं फिरवायले, इकडं पळापळी तिकडं पळापळी, देतो म्हणून आम्हाला परेशान करायले बघा साहेब। देणं नाही घेणं नाही, कुणाला द्यायलेत काय नाही आम्हाला काही पता नाही। आज मतदान आहे ना, मतदान टाकायला गेलं नाही। मतदान टाकायला आम्हाला पैसे देतो म्हणून त्यांनी आम्हाला थांबिले। थांबा 4 वाजे तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ, नंतर मतदानला जा म्हणले। मग आम्हाला द्यायचा प्रयत्न केले, देता ते पळून गेले बघा। आम्हाला दिले नाही तर आम्हाला परेशान करायले ते लोक। इथं बसलेत, आम्ही चाय सुद्धा पिल्या नाही, आम्ही फोन सुद्धा घेतल्या नाही। येऊन बसल्या बघा इथं आम्ही ठामपणे। आता आम्हाला असे परेशान करायले ते। धर्माबादमध्ये गोरोबा काका मंदिरातही काही मतदारांना पैसे देणार असं सांगून बसवून ठेवण्यात आलं। या सगळ्याची कुणकुण लागताच प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले। या घटनेबाबत माहिती भेटली, तक्रार प्राप्त होताच FST टीम आणि पोलीस निरीक्षक यांची टीम इथं तात्काळ जे मंगल कार्यालय आहे विनानी मंगल कार्यालय इथं हजर झाले असता कोणत्याही प्रकारची नागरिक इथं आढळून आलेले नाहीत किंवा न्यूजमध्ये जे दाखवलेलं आहे त्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे तशा प्रकारे इथे आढळलेला नाही। धर्माबादमधल्या या सगळ्या राड्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। धर्माबाद नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार आणि आमदाराच्या पत्नीनं जो मतदार केंद्रावर जाऊन धुमाकूळ घातला हे अतिशय लोकशाहीला घातक आहे। सत्ता आणि पैशाचा माज या निमित्तानं दिसते आहे। आमदाराच्या पत्नी स्वतः उमेदवाराच्या प्रतिनिधी म्हणून मतदान केंद्रामध्ये फिरतायत, काही मतदारांना थांबून ठेवल्याच्या घटना घडत आहेत आणि मला असं वाटतं की प्रशासन देखील या ठिकाणी का गप्प आहे मला माहिती नाही। धर्माबादमध्ये दिवसभरात असे भरपूर राडे झाले, पण एकानंही पोलीस स्टेशनमध्ये काही तक्रारच केली नाही। शेवटी लक्ष्मी दर्शन झालं का नाही याबद्दल कुणीच कॅमेऱ्यावर बोलत नाही।
योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड.